समजू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पाहता गोवडी खायचे उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सळी कीर्तन रूपी सेवेकरिता मिळालेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू श्रीगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंडित परमात्म्याचे लाडके वेळा भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान कृष्ण कन्हैयाचे चरित्र वर्णन करतायत. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचा आद्य कर्तव्य असं 3 मुळूस राजा ठिकाणी अखिल मूळ ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने परमपूज्यने वैकुंठवासी गुरुवारी कृष्णाजी मौलींच्या आशीर्वादाने वैकुंठवासी तुकारामजी बाबा असे हरिभक्त परायण आपले सगळ्यांचे आदरणीय गुरुवारी शांती सागर महाराज जयराम बाबा गोडेगावकर तसेच सौ यशोदा अक्कांच्या उपस्थितीने मार्गदर्शनाने नेतृत्वाने व तसेच हरिभक्त परायण वैकुंठवासी सजन नानाजी पाटील यांच्या प्रेरणेने डगाजी बाबा पारणेकर यांचेही प्रेरणेने आपल्या या बिजोटी गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही सांगतेची काल्याची कीर्तनाची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळाकडून माझ्याकडे मिळालेले हे आमंत्रण या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात. खरं तर कार्यक्रमाला ज्याच्यामुळे रंग देवत आलेले आपल्या भागातील नामवंत गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात मला विशेष उपस्थिती आज अक्कांची झाली. बरं मला वाटतं अक्कांसाठी एकदा सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. त्या कार्यक्रमासाठी म्हणजे तुमचंही पूर्व पुण्य फळाला आलं आज माझंही पुण्य फळाला आलं की अक्कांनी आज समोर कीर्तन ऐकतायत आहे का नाही. पूर्वजन्मी सुकृती थोर केले ते मजाचे फळाशी आली परमानंद आजी मानसी भेटी झाले या संताशी साधू संतांचा आशीर्वाद आणि तुम्हा सगळ्यांचा स्वच्छ परमार्थ अखंडपणे चालू आहे. अनेक वर्षापासून ही परंपरा त्यातल्या सांगतेची कीर्तनाची सेवा या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक नवीन आपल्या भागाचं वैभव माऊली परिवारातील विनेकरी आमचे परममित्र नामदेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या साथीला भजन वैभव राकेश महाराज उपस्थित आहेत. आपल्या गावातील विनेकरी आधी करून परिसरातील टाळकरी मंडळी आमचे टेलर सुद्धा उपस्थित आहेत. सगळेच परिसरातील मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आहात. मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व आमचे माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज उपस्थित आहेत. तसेच आपल्या भागाचं वैभव पंकज महाराज सुद्धा उपस्थित आहेत. परिसरातील सगळेच भाविक मंडळी या ठिकाणी अशोक महाराज आहेत. आमचे बाबा सुद्धा पारनेरचे बाबा केदा बाबा सुद्धा उपस्थित आहेत. आमचे नाना उपस्थित आहेत. नांदेडची मंडळी सुद्धा आली. बरोबर सगळेच परिसरातील मंडळी या ठिकाणी आलेली. या ठिकाणी अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार होतं आमचे साऊंड सिस्टमवाले दादा. मला वाटतं साऊंडवाल्यांसाठी महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार ताळी झाली. खूप सुंदर गोड देखणं नियोजन झालेले. आजची आपली ही काल्याची कीर्तनाची सेवा आहे. अनेक वर्षापासून आपली ही परंपरा चालू आहे. त्याच्यातला आजचा हा कालाचा दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने आपण अभंग सुद्धा काल्याचाच निवडलेला आहे. बरोबर नाना आजच्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये 3 प्रश्न आहेत. लक्षपूर्वक चिंतन आहे का. पहिला प्रश्न असा आहे काल्याचं कीर्तन शेवटच्या दिवशीच का करावं. दुसरा प्रश्न असा आहे काल्याचं कीर्तन दुपारी किंवा 4 वाजता 5 वाजता का करावं. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे काल्याचे कीर्तन करत असताना भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्रच का सांगावं. हे 3 प्रश्न कळाले की अभंगाचं पहिलं चरण तर विठ्ठल. पहिला प्रश्न असा आहे काल्याचं कीर्तन शेवटच्या दिवशीच का करावं. का बरं बिजोटेकर समजा तुम्ही एवढ्या दिवसाची परंपरा चालू आहे नेमका हा काला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच केला असता तर जमला नसता का. का हो महाराज एवढ्या दिवसाची परंपरा नेमका हा काला शेवटीच का केला जातो. त्याचं फार गोड उत्तर आहे का. काला म्हणजे परिपूर्णतेचा दिवस. बरं का काला म्हणजे परिपूर्णतेचा दिवस. परिपूर्णतेचा दिवस असल्यामुळे काला शेवटी करावा लागतो. तुमच्या लक्षात येण्याकरता ज्ञानोबरांच्या ग्रंथात एक उदाहरण देतो की देवळाची या कामा कळसू. ऐका एखाद्या मंदिराचं बांधकाम करायचं आपल्याला. आपल्या समोरच मंदिर आहे. मंदिरासाठी नामदेव महाराज आपण पाया खोदला पाया रचला भिंती उभ्या राहिला स्लॅब पडला मंदिरामध्ये सुंदर फरशी बसवली मंदिराला रंगकामही केलं. बिजोटेकर त्या मंदिरामध्ये मूर्ती स्थापनाही झाली का मंदिराची पूर्णता. नाही मंदिराची परिपूर्णता कधी होते
जोपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत मंदिराची परिपूर्णता होत नाही. ऐका, तसं सप्ताह म्हटला, जोपर्यंत सप्ताहामध्ये काल्याचे कीर्तन होत नाही, म्हणजे सप्ताह 3 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या की 1 महिन्याचा असू द्या, सप्ताहामध्ये जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताह परिपूर्णतेला जात नाही. म्हणून काला हा शेवटी करावा लागतो. हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल आणि काल्याचं कीर्तन दुपारी का केलं जातं? कारण भगवान कृष्ण कन्याने तो वाळवंटामध्ये गोकुळामध्ये तो काला दुपारी केलाय. म्हणून वारकरी संप्रदाय त्याची प्रतिकारक बुद्धी वापरतून काला दुपारी केला जातो. आणि तिसरा अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्रच का सांगावं? आज पांडुरंग परमात्मा सांगता येत नाही, रामप्रभू सांगता येत नाही, हनुमंतराय सांगता येत नाही, दुसरा देव सांगताच येत नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे, काला म्हणजे परिपूर्णतेचा दिवस. आणि ह्या विश्वामध्ये, या जगामध्ये परिपूर्णतम देव फक्त भगवान कृष्ण आहे. भगवान कृष्ण कन्हैयासारखा परिपूर्णतम देव नाहीच. किती परिपूर्णतम ऐका, ज्यावेळेस यशोदा मातेकडे त्या गवळणी गाराने घेऊन येत होत्या, त्या गाराने घेऊन येणाऱ्या गवळणीपैकी एक म्हातारी गवळणी यशोदा मातेकडे आली. यशोदा मातेला म्हणते, हे यशोदे, बाई तुझा लाडका गारा ते गवळणे सांगते का गे बाई, अगं याच्या खोड्या सांगू किती, याच्या खोड्या किती सांगू ग, मैपत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. अरे सुदया, तुझ्या पोराच्या जर खोड्या सांगायच्या ठरल्या ना, समुद्राची शाई, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद आणि अभ्यासाची देवता सरस्वती माता जरी लिहायला बसणार तरी याचं वर्णन होऊ शकत नाही. एवढा परिपूर्णतम देव आहे. आणि एवढा परिपूर्णतम देव असल्यामुळे त्याचंच वर्णन आज काल्याच्या दिवशी करावं. आता तुम्हीच प्रश्न करणार, का हो महाराज, तुम्हीच म्हणता की त्या भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्र वर्णन होऊ शकत नाही असं तुम्हीच सांगताय, आणि तुम्हीच वर्णन करायला सांगता, कुठलं वर्णन करावं? चरित्र देव केले देवे गोकुळे. भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केले ना, ते चरित्र वर्णन करावं. म्हणजे चरित्र छोटस थोडं आहे. येतसे चरित्र केले नारायणी, रांगता गोदने राखिताय, असं अलौकिक चरित्र आहे महाराज. त्या चरित्राचे अनेक प्रकार आहेत. कुठल्या प्रकाराचं चरित्र वर्णन करावं? अभंगाचं पहिलं चरण,
झाली पाहिजे. जोरातही झाली, स्वरातही अगदी गोड वातावरण तयार झालं. हे जेवढे प्रेमाने गातात तेवढे प्रेमाने जांभळे दिले पाहिजे, टाळी वाजली पाहिजे. कारण आता हे सगळे आपले गाणारे वाजवणारे प्रेमाचे आहे. त्याचे काही काही गायक म्हणतात आम्ही रागात अनुरागात गा राजा, देवाला प्रेम आवडतं आहे का, गोड आवाज करतो का थोडस, अगदी गोड गाणारे जोरदार पुन्हा टाळी झाली पाहिजे. भगवान परमात्म्याला प्रेम समर्पित करावं लागतं दादा. भगवान परमात्म्यावर जर प्रेम केलं ना, भगवान परमात्म्या ताटातलं उष्ट खातो पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावळी. भगवान परमात्म्याला जर प्रेम समर्पित केलं ना महाराज, भगवान परमात्म्याला प्रेम समर्पित केलं ना, तो काय करतो, ताटातलं गोष्ट खातो. आजच्या अभंगामध्ये गोवळी चरित्र दादा. गोवळी चरित्र म्हणजे काय, ऐका लक्ष करू. गोवळी चरित्र म्हणजे अतिशय सर्वसामान्य गोपाळ, गायींच्या धारा काढणारे गोपाळ, गायींच्या सांभाळ करणारे गोपाळ, शेतकरी कुटुंबामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले गोपाळ. पण आजच्या अभंगातील चरित्र काय सांगतं की त्या सर्वसामान्य गोपाळांच्या ताटातलं संपूर्ण विश्वाचा मालक उष्ट खातो. मला सांगा, संपूर्ण विश्वाचा मालक काढला या सर्वसामान्य गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो, याचा अर्थ होतो का, काय होतं म्हणून याचा अर्थ? याचा अर्थ असा होतो की त्या गोपाळांनी देवाला जिंकलं होतं आणि देव जिंकता आला पाहिजे. देव कसा जिंकला जातो बरोबर, देवा कारणे भावत स्मात ज्याने न लगे झाले क्वचित तरी होत एवढ्या साठी नका करू वादात भावतत्वानं प्रेमतत्वानं देवाला जिंकलं जातं बरं का दादा. गिरिधर लाल तो भाव का भुका राग कला नहीं जानत तुका क्या गाऊं कोई सुनने वाला. भावतत्वानं प्रेमतत्वानं देवाला जिंकलं जातं बरं दादा. देव जिंकणं कशाला म्हणतात, ऐका लक्षपूर्वक. विठ्ठल ऐका देव जिंकणं कशाला म्हणतात दादा. भावतत्वानं प्रेमतत्वानं देव जिंकता येतो, पण देव जिंकणं कशाला म्हणतात, ऐका लक्षपूर्वक. देव जिंकणं याला म्हणतात. शबरी माता कधीच चालत चालत रामप्रभूच्या दर्शनासाठी अयोध्येला गेले नाही. ऐका माता मौल्य हो, देव जिंकणं कशाला म्हणतात. शबरी माता रामप्रभूंच्या दर्शनासाठी चालत चालत अयोध्येला गेले नाही. देव जिंकणं याला म्हणतात. उलट अयोध्येच्या रामाला चालत चालत तिच्या झोपडीत जावं लागलं बरं, याला म्हणतात देव जिंकणं. एक सांगू, तुकोबाराय महाराज सुद्धा कुठल्या मंदिरात गेले नाही. तुकोबाराय भंडाऱ्यावरती, भामचंद्रावरती, घोरड्यावरती संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या तुकोबारायला डोंगरावरती भेटण्याकरता जायचे. एक वाक्य ध्यानात ठेवा दादा, तुम्हाला मला सुद्धा कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही हो. मग पुन्हा ऐका, तुम्हाला मला सुद्धा कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही. आपली भक्ती शबरी मातेसारखी असली पाहिजे, आपली भक्ती तुकोबारायांसारखी असली पाहिजे, आपली भक्ती कृष्णाजी माऊलींसारखी असली पाहिजे. आपलं घरच मंदिर झाल्याशिवाय राहणार मंदिरात जाण्याची गरज नाही. देवाला जिंकता आलं पाहिजे. गोपाळांनी देवाला जिंकलं होतं महाराज, म्हणून तर ताटात गोष्ट खाल्लं ना बरं का. गोपाळांनी तर एवढं प्रेम केलं महाराज, किती प्रेम करावं. जीवीची या जीवा प्रेम बाबाची भावा तुझ वाचू मी केशवा तुझी
चाल गया तुंबा गया सोल गया कोशिश गया अगदी मला सादर गोडे थोडंसं होतं टाळत राहिले माझं थोडं तुझी आणवाही रगा देवराया भाऊ आवडशी जीवापासून भगवान परमात्म्यावर किती प्रेम करावं जीवापेक्षा जास्त प्रेम करावं बरं जीवापेक्षा जास्त प्रेम केल्याने भगवान परमात्मा ताटात गोष्ट खातो आणि एक ध्यानात ठेवा प्रेम हे दोन्ही क्षेत्रात असतं बरं मामाश्री प्रेम हे संसारातही असतं आणि प्रेम हे परमार्थातही असतं पण ऐका संसारातलं प्रेम कमी होतं परमार्थातलं प्रेम वाढतं बरं महाराज संसारातलं कमी झाल्याशिवाय राहतच नाही काय आपलं प्रामाणिकपणे अनुभव सांगा बरं होतं की नाही कमी सांगतो ना मला सांगा सुरुवातीला जर लग्न झालं पती पत्नी सुरुवातीला जेवढं प्रेमाने एकमेकांकडे पाहतात तेवढं म्हातारपणात एकमेकांकडे प्रेमाने पाहतात प्रेम फार नामची गोष्ट आहे का पाहतच नसतं तर बघायला लागले असं पाहतात ना म्हाताऱ्याचे लाडोळे मध्ये जर कोणी उभारलं जाळ होईल बरं एवढं बिघडतं सांगा तुम्हाला संसारातलं प्रेम कसं आहे नवीन लग्न झालं सुरुवातीचे 2 वर्ष पती बोलतो पत्नी ऐकते नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलते पती ऐकते बाकीचे पुढचे सगळे वर्ष दोघं पती पत्नी बोलतात अख्खं भिजवता हे संसारातलं प्रेम आहे मला संसारातलं प्रेम कमी झाल्याशिवाय राहतच नाही म्हणून दादा मला सांगा संसारामध्ये लहानशा लेकरावर माणसं जेवढं प्रेम करतात तेवढं म्हाताऱ्या माणसावर करतात का सांगा तुमच्या दादा काय बोलतो तुमचं लहानसं लेकर कोणाचंही असू द्या बरं का गोंडात बाळ छोटीशी पॅड घातलेलं हरणासारखे डोळे काळे डोळे केस काजळाचा टिळा हातात फुलकुळा लहानसं गोंडात बाळ पाहिलं ना त्याला असं वाटतं उचलावून पटकन पप्पी घ्या वाटतं की मला असं सांगा राजा असं कोणी म्हणतं का आजोबा काय नाही खायचं राहतात तुम्ही थांबवा थोडंसं का बरं काय नाही पप्पी द्यावं म्हणतात कोणी अरे घरातले लोक सुद्धा ढुंकून पाहत नाही मला हे संसारातलं प्रेमी ऐका संसारातलं प्रेम कमी झाल्याशिवाय राहतच नाही परमार्थातलं प्रेम महाराज कमी होत नाही उलट वाढतं सांगतो उदाहरण वर्षे 700 झाले आजही आपल्या वारकऱ्याने गळ्यामध्ये टाळ घेतला विना घेतला वर्षे 700 झाले तर रूप पाहता लोचनीच नव्हते प्रेम कमी नाही झालं सुख गडो घडी वाढू लागले परमार्थातलं वाढतं म्हणजे संसारातील लोक प्रेम करतच नाही असं म्हणायचं नाही मला बरं प्रेम करतात ना दादा जो बरी चढनगा तो बरी म्हणते माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावडली आला बाबूराजा कैसा विपरीत झाला कुची देह नव्हे तुझा या जगात या संसारातील लोक प्रेम करतात हो कोणावर प्रेम करतात पैशावर प्रेम करतात महाराज मी म्हणत नहीं प्रमाणे सब पैसों के भाई दिल का साथी कोई नहीं अपने पल्लव में पैसा है तो लोग सलाम करे सब पैसों के भाई भाई सब पैसों के भाई महाराज या जगातील लोक सगळे पैशावर प्रेम करतात विनोदाचा भाग नाही महाराज पैशावर एवढं प्रेम करतात ना एखादा श्रीमंत माणूस असू द्या पैशावाला माणूस असू द्या
अरे त्याच्याकडे पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही बरं का ना. तरी लोक म्हणतात वा वा काय सुंदर दिसता हो तुम्ही. एखादा श्रीमंत माणूस असू द्या, त्याला बोलायचे अजिबात ज्ञान नसते तरी लोक म्हणतात वा 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 पाटील काय गोड बोलता हो तुम्ही. पाटील तेवढेच खुश होतो. पाटील म्हणे का मी खरंच गोड बोलतो. त्याला शंका असते मी खरंच गोड बोलतो. हो ना मी फार गोड बोलतो. तुम्ही फार गोड बोलतात ना का माझ्या बोलण्याचं तुम्हाला काय आवडलं. लोकांनी सांगितलं तुम्ही नाही का आता शेवटी बोलले मी माझं बोलणं थांबवतो ते फार आवडलं. इतका आवडणं सुंदर बोलायच्या गावडीतून म्हणजे धनवंताला सर्व मान्यता आहे. या जगातील लोक पैशावर प्रेम करतात महाराज. मग प्रेम करायचं ना दादा देवावर प्रेम करा. हे संसारातील प्रेम होतं नाही महाराज. प्रेम करायचं ना देवावर करा. देवावर जर प्रेम केलं ना भगवान परमात्मा त्याच्या ताटातलं उष्ट खातो. उष्ट खातो यात काहीच नवल नाही. एक उदाहरण सांगतो. त्या भगवान परमात्म्यावर प्रेम केल्यानंतर त्या भक्तासाठी बायको सुद्धा होतो महाराज. अजून काय केलं पाहिजे सांगा ना. एकदा तर अर्जुन भगवान परमात्मा गेले अरण्यात. अरण्यात गेल्यानंतर अर्जुनाने सांगितलं देवा मला तहान लागली म्हटले. भगवंताने सांगितलं बघ म्हटलं इथं पाण्याचा झरा असेल. एक ठिकाणी पाण्याचा झरा पाहिला. कोणी अर्जुनाने. तिथलं पाणी पिऊन अर्जुन तृप्त झाला. पाणी पिलं. पाणी पिऊन तिथलं ते वातावरण पाहिलं बरं का. कुठलं त्या जंगलात अरण्यातलं वातावरण पाहिलं. सुंदर वृक्ष होती महाराज. फुलाने वेली सजल्या होत्या. हरण उड्या मारत होत्या. पक्ष्यांचा आवाज येत होता. कोकिळा गायन करत होते. हे सगळं वातावरण पाहिलं अर्जुनाने. सहज अर्जुनाच्या मनात आलं काय इथे जर सुभद्रा राहिली असती. तेवढ्यात बांगड्यांचा आवाज झाला. सुभद्रा हजरच झाली. अर्जुन म्हटले सुभद्रा मी आता आठवण होतो. म्हटलं मग मी पतिव्रता आहे मला लगेच कळलं. म्हटले ये म्हटलं गप्पा गोष्टी सुरू झाल्या. बरं बिजोटीकर गप्पा गोष्टी सुरू झाल्या. आणि गप्पा गोष्टी झाल्या कारण नसताना अर्जुनाने उद्योग काय केला. आपल्या पोटातल्या ठिकाणी सुभद्रेच्या पोटाला घातली. आणि सुभद्रेला म्हणले तू नीट पटकन 6:15 वाजत आले सांगता येते तू नीट पटकन येतो. काय काय तू नीट म्हटलं इकडून. सुभद्रेला इकडं काढलं पाठवलं महाराज अर्जुनाने. आणि तेवढ्यात भगवंताने मागून आवाज अरे अर्जुना अरे किती वेळ झाला रे. पाणी प्यायला एवढा उशीर लागतो का बाबा. किती वेळ झाला म्हटलं तुझे एवढा वेळ चुकलं तर पाणी पिलं. म्हटलं देवा नुसतं पाणीच नाही आवडलं आपलं इथलं वातावरण आवडलं कडे. बसा वाटलं बसलो. नंतर बसून म्हटलं नीट पटकन. रथामध्ये बसले भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन. भगवान परमात्म्याने नेहमी रथ चालवा. पण आज रथ चालवण्याची प्रतिक्रिया थोडीशी वेगळी होती बरं. वेगळी काय होती ज्या पोटात अंगठी होती ना तेवढ भगवान परमात्म्याने अर्जुनाकडे करावं. अर्जुना वा 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 काय वातावरण. अर्जुनाने अंगठी पहिला अंगठी तर आपलीच याच्या पोटात गेली कसं. नाना विचारता येत नाही. विचारायला तर आपलं किती म्हणलं पाणी प्यायला गेला होता का सुभद्रेला भेटायला गेला होता काय करावं. 6 लाखाचं भगवंताचं पुन्हा वा 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 काय वातावरण म्हणतो तिथं अप्रतिम. अर्जुन म्हणे मनातल्या मनात हे वातावरण चांगलं आहे. हे वातावरण त्याच्या पोटात गेलं कसं विचारता येत नाही महाराज. भगवान परमात्म्याने घ्या सगळी कला केल्यानंतर अर्जुनानं ओळखलं. आपण अगोदर सुभद्रेला विचारलं पाहिजे मग त्या बाबाला विचारलं पाहिजे. शंका काढलीच पाहिजे म्हटलं. रथ कोस लावून रथात उडी मारली. धावतच गेला. लांब आवाज सुभद्रा धावत झाली. बोला ना मला कुठली अंगठी कुठे आहे. कुठली अंगठी म्हणजे झाडाखालची. कोणतं झाड अरण्यातलं. सुभद्रा म्हणजे परिणाम झाला मी दिवसभर घरी होती. तू घरी होती तिथं कोण होती. अर्जुन तिथे कोण होती का आता मनातल्या मनात शंका ओळखलं. ही कला भगवान परमात्म्याची असली पाहिजे. भगवान परमात्म्याकडे धावत गेले बरं अर्जुन. धावत गेले देवाचं दर्शन घेतलं. सांगितलं देवा तुम्हाला एक गोष्ट विचारायची. म्हटलं विचार म्हटलं विचार. म्हणजे तुम्हाला वाईट नाही वाटलं अजिबात वाईट वाटलं. म्हणजे देवा तुमच्या पोटाची अंग घेणं ती माझी भगवान तुझी जेना बोलू कुठं म्हणतो माझी. हो देवा तुमच्या पोटात आली कसं काय. काय कमाल करतो अर्जुना तूच घातली ना रे. कुठे झाडाखाली. तेव्हा मी तर सुभद्रेच्या पोटात घातलो होतो भगवान. मी तेव्हा सुभद्रा चालू म्हणजे तेव्हा तुम्हाला सुभद्राही होता येतं का भगवान. काय एखाद्या तेव्हा तुम्ही सुभद्रा झालात का. भगवान परमात्म्याची श्रद्धा आहे का. आता भगवान परमात्मा म्हणतो माझ्या भक्ताने जर का माझ्यावर प्रेम केलं ना माझ्या भक्ताच्या प्रेमात तुम्हाला त्याची बायको सुद्धा होत आहे. पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते अपना पासी. भगवान परमात्म्यावर प्रेम केलं ना मला तो एवढा दया कमी बायको सुद्धा होतं.
पण अर्जुनाने प्रेम केलं म्हणजे काय? नामचिंतन केलं. किती नामचिंतन करावं सतत. उगाच नाही. अर्जुनाचे झोपेत केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे. आपल्या कीर्तनात कोण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. अर्जुनाचे केस झोपेत कृष्ण कृष्ण म्हणायचे. सतत भगवंताचं नामचिंतन करावं. आहे त्या स्थितीने जिस देश में उस देश में परवेश में राधा रमण राधा रमण राधा रमण कहो राधा सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. महाराज प्रेम केल्यानंतर तो बायको होतो. यात नवांनी किती मोठं संकट आलं ना, संकट काळातूनही मुक्त करतो. बरं महाराज एक उदाहरण सांगतो ऐका. राजानं प्रेम केलं भगवान परमात्म्यावर. किती प्रेम करावं. काहे तेरे अखियों में पानी, काहे तेरे अखियों में पानी हो दीवानी मीरा प्रेम दीवानी 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 हो मीरा कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी सबके लिए मैं मुरली बजाऊं लाच लाच सारे जगत को बचाओ सिर्फ राधा नहीं मेरी रानी राधा नहीं राधा नहीं मेरी भगवान परमात्मा राजानं प्रेम केलं. बरं महाराज राजानं महाराज भगवान कृष्ण परमात्मा करता वेळ पिस भाव दिवाना भाव. बरं राजानं प्रेम केलं भगवान परमात्म्यावर. यात नवल नाही. भगवान कृष्ण परमात्म्याचंही तेवढंच प्रेम होतं. महाराज किती प्रेम करावं एक प्रसंग सांगतो मी. एकदा भगवान कृष्ण परमात्म्याच्या 8 पत्न्या. बरं मुख्य 8 आहेत. त्याच्या 16,000 म्हणतात मुख्य 8 ही पत्नींची चर्चा सुरू झाली. नामदेव महाराज चर्चा काय सुरू झाली. अलीकडं आपला महाराज आता उशिरा येतो म्हणून. बरं चर्चा काय सुरू झाली 8 पत्नींमध्ये. पंकज दादा अलीकडं आपला महाराज आता उशिरा येतो. आपला महाराज जातो कुठे. तेवढ्या एकीने सांगितलं मला माहिती आपला महाराज कुठं जातो. माहिती म्हणे हो